कॉकरोच जनता पार्टी हे नाव कुणालाही माहिती नव्हतं, पण अचानक इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक आणि युट्यूब वर हे नाव इतकं व्हायरल झालं की अवघ्या काही दिवसात या पेजने भारतातील मोठ्या राजकीय पक्षांच्या सोशल मीडिया फॉलोअर्सला टक्कर द्यायला सुरुवात केली. काही रिपोर्ट्स नुसार या मुवमेंटने 4 दिवसात 9 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स मिळवले, तर काही रिपोर्ट्स मध्ये 10 मिलियनचा आकडाही पार झाल्याचं सांगितलं गेलं. आगीत तेल ओतलं की ज्वाला आणखी वाढते. कॉकरोच जनता पार्टीच्या बाबतीत नेमकं तेच घडलं, कारण ही पार्टी अचानक हवेतून तयार झाली नाही, तर ती तयार झाली एका वादग्रस्त वक्तव्याच्या रिॲक्शन मधून जन्माला आली. रिपोर्ट नुसार सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस सूर्यकांत यांनी काही बेरोजगार तरुण आणि ऑनलाईन ऍक्टिव्हिझम संदर्भात कॉकरोच आणि पॅरासाइट सारखे शब्द वापरल्याचा आरोप सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर अनेक तरुणांमध्ये संताप निर्माण झाला. याच पार्श्वभूमीवर अभिजित दिपके नावाच्या तरुणाने कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच सीजेपी नावाने सोशल मीडियावर कॅम्पेन सुरू केलं. हा पक्ष प्रत्यक्ष निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत पॉलिटिकल पार्टी नसून एक सॅटिरिकल डिजिटल मुवमेंट असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. या मुवमेंटचं नेतृत्व करणारे अभिजित दिपके हे मूळचे छत्रपती संभाजीनगरचे असल्याचं सांगितलं जातं. त्यांनी पुण्यात जर्नलिझमचं शिक्षण घेतलं आणि नंतर बॉस्टन युनिव्हर्सिटीमध्ये पब्लिक रिलेशन आणि पॉलिटिकल कम्युनिकेशनचा अभ्यास केला. रिपोर्टनुसार ते पूर्वी आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया कॅम्पेनशी जोडले गेले होते आणि मनीष सिसोडिया यांच्या सोबतही काम केल्याचं समोर आलं. पण सर्वात मोठा प्रश्न असा आहे की एवढ्या कमी वेळात या मुवमेंटला लाखो कोट्यावधी फॉलोअर्स कसे मिळाले. याचं पहिलं कारण म्हणजे जेन झी फ्रस्ट्रेशन. आज भारतातील तरुणांमध्ये बेरोजगारी, नीट आणि पेपर लीक प्रकरण, रिक्रुटमेंट डिलेज, सोशल मीडिया सेन्सॉरशिपची भावना आणि पॉलिटिकल फ्रस्ट्रेशन मोठ्या प्रमाणावर दिसते. कॉकरोच जनता पार्टीने हेच मुद्दे मेम्स, रील्स आणि सार्कॅस्टिक पोस्टच्या माध्यमातून मांडले. त्यामुळे अनेक तरुणांना ही मुवमेंट आपला आवाज वाटू लागली. मराठीत म्हणतात, जिथं जखम असते तिथंच मीठ लागतं. तरुण आधीच फ्रस्ट्रेट होते आणि सीजेपीनी त्या फ्रस्ट्रेशनला मेम्स कल्चरचं रूप दिलं. त्यामुळे हा ट्रेंड प्रचंड वेगाने पसरला. दुसरं मोठं कारण म्हणजे सोशल मीडिया अल्गोरिदम. इंस्टाग्राम रील्सवर शॉर्ट्स, अग्रेसिव्ह आणि ह्युमरस पॉलिटिकल कंटेंट अत्यंत वेगाने व्हायरल होते. सीजेपीच्या अकाउंटवर फक्त काहीच पोस्ट असूनही लाखो व्ह्यूज येऊ लागले. एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार अकाउंटवर सुरुवातीला अवघ्या 50 पोस्ट होत्या, पण फॉलोअर्स लाखो मध्ये गेले. तिसरं कारण म्हणजे मेम पॉलिटिक्स. आजचं युथ ट्रेडिशनल स्पीचेस पेक्षा मेम्स, सार्कॅझम आणि रिलेटेबल हमर ला जास्त रिस्पॉन्ड करतात. सीजेपीनी पॉलिटिकल मेसेजिंगला इंटरनेट कल्चर मध्ये कन्वर्ट केलं. कॉकरोच हा अपमानकारक शब्द त्यांनी स्वतःची ओळख बनवली. महाराष्ट्रात म्हणतात, दगड मारला तर त्यातून देव घडवायचा. त्यांनी इन्सल्टला मुवमेंट मध्ये बदललं. या मुवमेंटला सेलिब्रिटीज आणि इन्फ्लुएन्सरचा सपोर्ट मिळणं हेही मोठं कारण ठरलं. रिपोर्ट नुसार फिल्म मेकर अनुराग कश्यप, कोंकोणा सेन शर्मा आणि कॉमेडियन कुणाल कमरा यासारख्या लोकांनी या पेजला सपोर्ट किंवा फॉलो केलं. त्यामुळे मेन स्ट्रीम अटेन्शन आणखी वाढलं. पण या मुवमेंटवर टीकाही मोठ्या प्रमाणावर होतीये. अनेक क्रिटिक्स म्हणतात की हे खरं पॉलिटिकल मुवमेंट नसून एक व्हायरल ट्रेंड आहे. काही रेडिट्स डिस्कशन मध्ये लोकांनी आरोप केला की हे इन्फ्लुएन्सर मार्केटिंग आणि पॉलिटिकल बॅकिंगच्या मदतीने आर्टिफिशियली पुश केलं जात आहे. काही युजर्सच्या मते हा मुवमेंट पुढे जाऊन आप किंवा अपोजिशन इकोसिस्टीमशी जोडला जाऊ शकतो. काही लोक असा प्रश्न विचारत आहेत की एवढ्या कमी वेळात लाखो फॉलोअर्स ऑर्गॅनिकली मिळणं शक्य आहे का? कारण सामान्य पॉलिटिकल पेजेसना वर्षानुवर्ष लागतात. त्यामुळे बॉट्स, पेड प्रमोशन आणि इंटरनॅशनल ऑडियन्स यावर ही चर्चा सुरू झाली. मात्र याबाबत कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही. हा मुवमेंट फक्त ऑनलाईन जोक राहिला नाही, तर काही ठिकाणी लोक प्रत्यक्ष प्रोटेस्ट आणि क्लीनलेस ड्राईव्ह करताना कॉकरोच कॉस्ट्यूम मध्ये दिसले. म्हणजेच मेम हळूहळू सिम्बॉलिक प्रोटेस्ट मध्ये बदलताना दिसत आहेत. पण सर्वात महत्वाचा मुद्दा कोणता, तर कॉकरोच जनता पार्टीचं यश हे फक्त एका पेजचं यश नाही, तर ते भारतातील डिजिटल पॉलिटिक्स बदलत असल्याचं संकेत मानलं जातं.
पूर्वी पॉलिटिकल पॉवर्स रॅलीज आणि टीव्ही डिबेट्स मधून दिसायची. आता ती रील्स, मेम्स आणि हॅशटॅग्स मधून दिसते. महाराष्ट्रात एक भन्नाट म्हण आहे, लोकांच्या मनात आग असेल तर ठिणगी पुरेशी असते. भारताच्या युथ मध्ये आधीपासून फ्रस्ट्रेशन होती. सीजेपी फक्त ठिणगी ठरली. आता प्रश्न असा आहे की ही मुवमेंट काही दिवसांची व्हायरल हवा आहे की भविष्यात भारतातील मेम पॉलिटिक्सचं मोठं रूप बनणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.